चला धीरजदादा म्हात्रे यांच्याच वतीने ते पारितोषिक आणि सामनावीरचं पारितोषिक देखील आपण देणार आहोत. चला या जगदीश पाटील सर. And thanks to RR Trophy, all organizers, all management team. अभिनंदन हर्षांक, अभिनंदन नागाव. आणि आता आपण सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचला सुरुवात करत आहोत. जनुमान दातुले आणि त्यांच्या अगेन्स्ट सचिन क्रिकेट क्लब न्यूच्या बी मध्ये जशा मॅचला सुरुवात होते. आणि ऐकूयात पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन मी व्हॉइस ऑफ नारिवली ज्येष्ठ समालोचक आपल्या विभागातील जगदीशजी पाटील सरांना. थँक्यू थँक्यू करण ठाकूर, थँक्यू रितेश म्हात्रे अँड ऑल टीम. राकेश म्हात्रे, RM11 सोनारपाडा, SP11 सोनारपाडा या स्पर्धेचे आयोजक आहेत. थँक्यू. हॅलो. तर या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या ट्रॉफी आल्यात त्या आम्हाला सन्माननीय पंकजजी केणे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये RR ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच करण सर. कारण यांचा आवाज ऐकला आपण. सेकंड राऊंडमधील सेकंड मॅच टीम निजे बीच्या विरोधात दातिवली 2 सामने नागाव संघाने जिंकले. तो संघ पोहोचला आता सेमीफायनल मध्ये. सलामीची जोडी निनाद रसाळ आणि समीर पाटील या जोडीला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मनोज म्हात्रे. चार षटकांचा सामना आहे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल होता, डॉट आला. या दरम्यान दातिवलीचे मिथुन म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या मंचावरती आपलं स्वागत. पहिला चेंडू डॉट आलाय. ओ फटका चांगला डीपला. फिल्डर नाही आहेत. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. निनादच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार.
4 धावा पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर आलेला चौकार. आजच्या दिवसामध्ये आणि जे बी संघाचा हाय स्कोर आहे, ज्याने 78 धावा पहिल्याच मॅचमध्ये कुठल्या होत्या. तो संघ आपल्याला पाहा मिळतोय दातिवलीच्या विरोधात. दोन चौकार अद्यापर्यंत निनादच्या बाटमधून पाहिले आपण. पहिला चेंडू जरी डाट असला तरी सुद्धा त्यानंतर दोन चौकार आले. मागच्या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये विस्फोटक इनिंग साकारली होती. पुन्हा एकदा फुल टॉस, कॅचचा कॉल आहे. फिल्डर ओ गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, अतिशय चांगला एफर्ट दिलाय फिल्डरने. मयुरेश जबरदस्त फिल्डिंग केली आहे. कॅच मिळणं मुश्किल होतं, अगदी पुढे होता बॉल, परंतु बॉलला अडवलंय. एकच जाव. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. एकूण धावा झाल्यात त्या 9 स्कोरबोर्ड वरती. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न समीरला समजला नाहीये. पंचांकडे कटाक्ष नजरेने मनोज पाहत होते. डॉट बॉल आलाय. मनोज मात्र चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत दोन चौकार जरी आले तरी सुद्धा 2 चेंडू डॉट फेकल्यात, हे सुद्धा विसरता कामा नाही आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. फटका चांगला आहे ते सुद्धा 4. आणखीन एक तिसरा चौकार ओव्हरमध्ये आलाय. 3 चौकार, एक सिंगल, 13 धावा स्कोरबोर्ड वरती विदाउट लॉस. फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ नको, कारण अद्याप याच्यानंतर आपल्याला एक सेमीफायनलचा मॅच खेळवायचा आहे. याच्यातून विजेता संघ तो मात्र नागाव संघाची सामना खेळ. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 13 धाबा 3 चौकार पाहिले आपण. गोलंदाज पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये विनीत मडबीला पहा मिळतो आपल्याला. सेकंड ओव्हरमध्ये आलाय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे. फिल्डर थांबले. 1-2 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालं. थ्रो अगदी खराब येत असताना पाहिलं. 2 धावा अंकित केल्या गेल्यात स्कोरबोर्ड वरती. चांगला मॅच होईल दोन संघामध्ये. दोन्ही संघाने एक सामना जिंकला. मागच्या मॅच सुद्धा जे 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संदप संघाने आक्रमकता दाखवली, मात्र त्यांच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा आल्या. पुन्हा एकदा फुल टॉस, कॅचचा कॉल आहे. सापडला गेलाय. पहिला बॅटर बाद होईल. पहिला मोठा धक्का लागतोय. निनाद रसाल बॅक टू द पॅव्हिलियन.
फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलता आला नाहीये आणि त्यामुळे विकेट गेली आहे. शेखर पवारला पाहतोय आपण वन डाऊनला येत असताना. पहिला धक्का लागला या 15 धावसंख्येवरती. पहिलाच बॉल पुन्हा एकदा दीपेक्षा कबरला अलॉंग द कार्पेट. फिल्डर उपस्थित आहेत, एकच सामेल. सोळा आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. समीर स्ट्राईक बर्दी, त्याची सुद्धा बॅटमधून एक चौकार येत असताना पाहिला, लेकिन फुलटॉस बॉल होता, फायदा उठू शकले नाही आहेत. या थर्ड अंपायरला रेफर केलाय आयटनोसाठी. अंपायर्स रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. ॲक्शन रिप्ले पाहू शकता तुम्ही. अगदी चेंडूचा खाली येत होता, डीप राहिला, त्यामुळेच फेअर डिलिव्हरी. 17 धाबा या ओव्हरमध्ये पाहतोय. थोडंसं कमबॅक करत असताना विनीत मडबीला पाहतोय. दुसरं षटक मार्गास असताना पुन्हा एकदा फुलटॉस मिस केलाय, त्यामुळे आणखीन एक डॉट. शेखर पवार स्ट्राईक वर दे. पुन्हा एकदा फटका चांगला अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनला फोल्डर उपस्थित आहेत, एकच सामेल. एकापेक्षा जास्त काही नाही. विनीतचं षटक संपलाय, चांगला षटक राहिला अद्यापर्यंत विनीतचा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाबा आहेत त्या फक्त 18 धाबा आहेत. निजे संघ प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 जरी आल्या असल्या तरी विनीतने मात्र फार चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट मिळत असताना फक्त 5 धाबांचं षटक राहिलं त्याचं. आणि आता अक्षय मात्रे आला तिसरा षटक घेऊन. यश केनी यांच्या वतीने यश केने आणि करण ठाकूर यांच्या वतीने शेखरने 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपये. 2000 रुपये. चला आपण पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. अक्षय मात्रे ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली. डीप मध्ये फिल्डर आहेत, 102 मध्ये रूपांतर करायचं आणि झालंय सुद्धा. 2 धावा कंप्लीट होत असताना मागच्या काही चेंडूपासून पाहिला आपण एकही मोठा फटका नाही आहे. लागोपाठ 2 चौकार आले. त्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती सुद्धा चौकार आला.
आणि त्यानंतर फक्त सिंगल डबल डॉट बॉल एक विकेट सुद्धा जात असताना पाहिलं आपण. रिवर्स खेळाचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा एकेरी धाव. लेग बाज च्या स्वरूपामध्ये धाब येत असताना अक्षय म्हात्रे जो तिसरा गोलंदाज आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू समीरला बीट केलाय. सलामीचा बॅटर आहे अद्यापर्यंत. पाहतोय आपण चांगली गोलंदाजी टीम दातिवलीच्या वतीने. स्क्वेअर लेगला चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे. तेवढंच चांगला फोल्डिंग पहा मिळतो. एकच जा गुड फोल्डिंग गुड ड्रॉ. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. चांगली फिल्डिंग करत असताना अद्यापपर्यंत दातिवली संघाला पाहिलं गेलं आपण. गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकाचा आपात वगळला. फुल टॉस. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल दुसऱ्या धाब्यासाठी निघाल्यात मात्र 2 धावा कंप्लीट. 3 ओव्हरचा केस समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 24 धाबा. निजे बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना फक्त 24 धाबा स्कोरबोर्डवरती झाल्यात. शेवटचा अंतिम षटक आहे. धाबा शोधाव्या लागतील आता निजे संघाला. गोलंदाज मयुरेश. समीर पाटील अद्याप स्ट्राईक वरती. सलामीचा बॅटर. 4 चेंडू खेळ्यात. ओ बॅकफुटला जाऊन चांगला पंच. चेंडू चाललाय आता सीमा रेषा पार करत असताना आलाय तो चौकार. चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. 28-28. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती उचललाय. एकच धाव मिळाली. शेखर स्ट्राईक वरती आलाय. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूवरती किती धावा जमेल संघ. बॉल अब येतोय. फिल्डर दूरवरती राहिलेत. पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं. चांगला थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला रनिंग चांगला कॉल. अडीगडी होता. 2 धावा मिळत असताना एकूण धावा झाल्यात ते आता 31. 31 धावा आमचे बंटी. मीर ठाकूर आमचे स्कोरर आहेत.
सकाळपासून चांगली स्कोरिंगची भूमिका, चांगली आहे त्यांची. सकाळपासून पाहतोय आपण. पुन्हा एकदा बॉल हवेत, फिल्डर उपस्थित, साधा सोपा खेळ टिपला जातोय. धक्का दुसरा निजे बी टीमला. ओ क्लीन बोल्ड. लागोपाठचा धक्का लागला. योगेश पाटील 0 धावसंख्येवरती बाद झाला. तिसरा धक्का. चला नवीन बॅटर आल्या डावकरी हाताचे बाबेश पाटील. लास्ट टू गो. चला शेवटचा चेंडू आहे. धाबा फार कमी पहा म्हणतात. 4 ओव्हरचा सामना आहे आणि धाबा पाहतोय आपण फक्त 31 धाबा आहे स्कोरबोर्ड वरती. ओ एज लागले. चेंडू पाठीमागे चाललाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. स्टॉप केलंय. चेंडूला थांबवलंय. चांगला फोल्डिंग पाहायला मिळालं आणि 32 या धावसंख्येवरती रोखलं गेलंय टीम निजे बी संघाला. आणि 33 धाबा करायचे आहेत ते मात्र आता या दातिवली संघाला. चला
धीरज मात्रे यांना विनंती करेन की आपण पंकज खेणे यांचा आपण सन्मान करावा. ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आहे, गोलंदाज, फलंदाज आणि फिल्डर याच्यासाठी उत्कृष्ट ट्रॉफ्या दिल्यात ते पंकज केने यांचा आपण या मंचावरती करतोय सदिच्छा सन्मान. सलामीची जोडी पाहायला मिळतोय निवृत्ती म्हात्रे आणि विनीत पाटील. धाबा करायच्या 24 मध्ये 33. पंकज चिकेणे यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. मायाची शाळा प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख मोमेंटम देऊन त्यांचा या ठिकाणी केला जातोय सन्मान. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक निनाद रसाळला पाहतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक जयेश स्ट्राईक वरती आहे. निवृत्ती आहे ओके. निवृत्ती मात्रेला पाहतोय स्ट्राईक वरती आणि विनीत आहे. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे होता, मात्र मिडॉनला फोल्डर होते. एकेरी धाव येत असताना पहिल्या चेंडूवरती स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातो एक या धावसंख्येवरती. जो जिंकेल तो नागाव संघाशी सामना केलेला अंतिम सामना सेमीफायनलचा मॅच असेल. मात्र 33 धावा त्यांना करायच्यात. ओ चांगला बॉल पुन्हा एकदा अगदी लेटकट घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे जातोय. तोपर्यंत एक धाव. 2 चेंडू 2 धावा आल्यात. निनाद रसाळ पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना जरी धावा कमी बनवायचे असलं तरी प्रेशर असेल बॅटरवरती, कारण त्यांना सुद्धा खेळ करत असताना विकेट सुद्धा पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन चांगला पंच लगावलाय. चेंडू चाला डीप कव्हरला, फिल्डर नाही आहे. पहिला चौकार. ओ या ठिकाणी एजंट टेकन चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय निनाद रसाळने. फलंदाज बाद पहिला धक्का लागला या निवृत्ती मात्रे. बॅक टू द पॅव्हेलियन. वन डाऊनला जयेश मात्रे मैदानामध्ये येत असताना चौकार आला. त्यानंतर लगेचच एच लागली आणि फलंदाज पहिला बाद झाला. धावसंख्या 6 आहे. 6 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. 4 चेंडूंचा खेळ संपला. अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. पॉवर प्लेचे 2 चेंडू जयेश मात्रे. ओ फटका चांगला आहे. चेंडू चाला बॅक पडला. फिल्डर नाही आहे. सीमा पार चौकार.
धाबा तुम्हाला स्कोरबोर्डवरती लागले असताना पुन्हा एकदा त्याच प्रकारे कॅचिटचा कॉल होता. शॉर्ट लेगला फल्डर उपस्थित होते आणि शेवटच्या बॉलवरती एकेरी 10 मिळाले. स्ट्राईकला रोटेट केलं गेलं जयेशच्या वतीने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. 1-11 अशी स्थिती आहे. आशिष राशालला पाहतोय आपण ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्ले मध्ये जरी 2 चौकार आले तरी 11 धाबाचा खर्च केल्या निनादने. 1 विकेट मिळवली. त्यानंतर जयेशाला त्याच्या बॅटमधून 1 चौकार पाहिला. एकेरी दाबेत असताना पाहिली आणि आता तोच स्ट्राईक बर्दी आहे. 18 बॉल 22 करायच्यात अद्यापही. पहिलाच बॉल ऑन द टॉस. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या. 1 पडली जातोय पहिल्याच बॉलवरती. यस 1 बाउन्स वॉर्निंग दिली गेली आहे. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम दातिवली संघाला पाहतोय आपण. 17 चेंडू 20 धाबा आता करायच्यात. पुन्हा एकदा लेट कट केल्यात. बॅकफुटला जाऊन कट करत असताना डायरेक्ट हिट. काम तमाम जमला असं मात्र एकच धाव. सिंगल डबल प्राधान्य देत असताना 14 धाबा. ऑन साइडला केलेल्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. एकणी धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतं आपल्याला. 15 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चला आयोजन कमिटीच्या सूचना येतात जास्त वेळ करू नका. आता 5:15 वाजल्यात. आपल्याकडे वेळ कमी आहे. फक्त पाऊण तास उरलाय. आणखीन एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. फुल टॉस. फटका चांगला आहे. कॅचचा कॉल. कॅच आउट. होयस डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. जयशी विकेट. अनिकेत मात्रे आला नेक्स्ट बॅटर. चेंडूची चाचणी करत असताना पाहा मिळतो आपल्याला. विकेट मिळाले. धाबा झाल्या ते एकूण 15 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 18 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे. टायमिंग सुद्धा चांगला आहे.
धावा सुद्धा चांगल्याच मिळतील मग. चौकार. चार धावा मिळत असताना तर मागच्या बॉलवरती खेळाडू बाद झाले. त्यानंतर आलेल्या चौकार पहा मिळतो आपल्याला इथून टीम दातिवलीसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेला तिसरा चेंडूच गेलाय. उचलून बॉलला फेकलाय आणि आता पाब लागेल या ठिकाणी. अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर करते रनआउटसाठी. नोट आउट आहे, कारण पहिल्यांदा इकडे पाय लागला होता आणि ह्या बाजूला जर पाहिलं तर बॅट ग्राउंडिंग झाल्यानंतर बेल्स खाली पडल्यात. नोट आउट आहे. चला एकूण स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा आता 12 मध्ये करायचे आहेत. 12. चला 12-12चं समीकरण आहे. लगेच फिल्डिंग लावा. भावेश पाटील आला या नवीन गोलंदाज. 12 मध्ये 12 करायचे आहेत. बिडीतला पाहतोय स्ट्राईक वरती सलामीचा हा बॅटर आहे. अद्यापर्यंत 2 या धावसंख्येवरती खेळत असताना दुसरीकडे अनिकेत म्हात्रे. चला 12 बॉल 12 सामना सुरू करा प्लीज, पंच सांगतात. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. निनाद आल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जातोय. यस, चांगली फिल्डिंग. एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. आता 11 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे टीम दातिवली संघाला. नागाव संघाच्या विरोधात कोण केले, दातिवली की निर्जय, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. जरी 11 मध्ये 11 बनवायच्या असल्या तरी सुद्धा तो सामना लास्ट मोमेंटपर्यंत जाईल का, मात्र त्यासाठी तुम्हाला विकेट मिळावे लागतील. ओ बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि गोलंदाजाने केलंय काय समजलं नाहीये. कॅचचा कॉल होता, झेल टिपणं फार गरजेचं होतं, मात्र अशा मोमेंटला झेल नाही मिळाला. येथे सुद्धा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चाललाय चेंडू, जमिनी लगत फटका, धावा मिळती 4. गुड शॉट.
मॅच ज्याने 2 विकेट मिळवले लास्ट ओव्हरमध्ये. लो स्कोरचा सामना होता त्यामुळे मयुरेशला देतोय मॅन ऑफ द मॅच. आणि आता टॉस करूया आपण दोन संघामध्ये. दातेवली